ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 7 ऑगस्ट रोजी अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावरती येतात। मात्र बीड मधल्या अंतर्गत गटबाजीच्या नंतर अनेक ठिकाणचे बॅनर समोर आल्याच्या नंतर आणखी एक विषय समोर आला, तो म्हणजे बीड मध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या कामगार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर पक्षातून कारवाई करण्याची मागणी केली। माझ्यासोबत शेख सर आहेत, ज्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पद आहे। काय सांगाल तुम्ही? अजितदादांना एक पत्र दिलंय आणि या पत्राच्या माध्यमातून तुमच्याच पक्षातल्या आमदारावर कारवाईची मागणी करताय। साहेब, काय आहे, आमच्याच पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे निवडून आलेले अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना हे गोष्टी शोभत नाही। याच्या पहिले आपण बघितलेलं आहे, मुस्लिम समाजाबाबत जे विरोध राहायचा ते एक जातीवादी संघटना किंवा जातीवादी पक्ष हे मुस्लिम समाजाला नेहमीच विरोध करायचे। पण आता आपल्याला समोर पाहण्यात आलेले चक्क लोकप्रतिनिधी मुस्लिम समाजाच्या विरोधात दोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली, संग्राम जगतापवर यांच्यावर कारवाई करा आणि यांना पक्षातून हकलपट्टी करा। जे निर्णय अजितदादा घेतील आम्हाला ते मान्य राहील, पण संग्राम जगताप पक्षात नसायला पाहिजे, हे आमची मागणी आहे। आणि लवकरच मुस्लिम समाजाचा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलाच एक गट आहे, जे की मायनॉरिटीचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाडी आमदार साहेब हे असतील, सलीम सारंग साहेब असतील, क्योंकि प्रदेश कार्यकारिणीवर माझ्यासारखे बहुतांश पदाधिकारी आहे। आम्ही अजितदादाकडं मागणी करणार आहोत, त्यांची आमदारांची संग्राम जगतापांची हकलपट्टी करा। संग्राम जगताप म्हणजे जातीवादी संघटनाकडून सुपारी घेऊन जसे की आज जर संग्राम जगतापांची स्वतः अजितदादांनी हकलपट्टी केली तर त्या भागात निवडणुका होत नाही। तर असे मुस्लिम समाजाविरोधात त्यांनी असे भाषा करणे आणि कदरून पक्षाने त्यांची हकलपट्टी करणे हे त्यांचं सोयीस्कर आहे। तुम्ही जर त्यांच्यावर कारवाई न झाली तर पुढची तुमची काय भूमिका असेल आणि कधी हे वक्तव्य करण्यात आले होते आणि तुम्ही पत्र कधी दिलं? साहेब, ज्या पक्षात आम्ही काम करतो, समाजासाठी करतो, जर समाजालाच न्याय भेटत नसेल तर आम्ही त्या पक्षात राहू शकत नाही, हे आम्ही अजितदादाला सांगून देऊ। कारण आज आम्ही समाजामध्ये फिरतो, आमच्यावर एक ब्लेम लागलेला आहे, अजितदादा पवार पक्षांचे हे पदाधिकारी आहे म्हणून आम्हाला त्रास होतोय समाजामध्ये। तुमच्या पक्षातले आमदार असं करतात तसं करतात, आम्हाला समाज विचारतो ना। ज्यावेळेस समाजालाच न्याय भेटत नसेल तर आम्ही त्या पक्षात करणार काय? उद्या समाजासमोर आम्हाला जायचंय। कधी हे वक्तव्य केले होते, कधी पत्र दिलं? आता मागच्या 3 महिन्यापासून संग्राम जगताप नेहमीच मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलत आहे, अपशब्द वापरत आहे, लांडे, जाळीचे टोपीवाले हे असे शब्द वापरत आहे। पण मुस्लिम समाजाचा बी अंत पाहू नका। गेल्या 6 महिन्यापासून हे राज्य बघत आहे, कुणी किती निलेश राणे साहेब असतील, हे बी एक जिम्मेदार मंत्री आहेत या राज्याचे, त्यांना शोभत नाही असली गोष्टी करणं। संग्राम जगताप अहमदनगर जिल्ह्यातले, अहमदनगर शहरातले आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांना शोभत नाही। आपल्या सोबत होते शेख, ज्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पद आहे कामगार आघाडीचं, आणि त्यांनी आता अजित पवारांना पत्र दिले आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावरती पक्षांतर्गत कारवाई करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।